नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन व्हिडिओमध्ये. चला तर मित्रांनो, आता इथं किराणा घ्यायला आलो आहे, कारण की आता ही 15-20 दिवसापासून गायत्री सुरतला होती, तर किराणा नाही, काहीच नाही घरामध्ये. तसंच आता ऑफिसमधनं आता किराणा वगैरे इथून घेऊन जातो. कितीचा किराणा होतो, काय नाही, दोघांसाठी काय किती लागतं काय नाही ते तुम्हाला शेवटपर्यंत तुम्ही व्हिडिओ नक्की बघा मित्रांनो. तुम्हाला सर्व गोष्टी मी एक एक सांगणार आहे. तर मित्रांनो, आता इथून किराणा वगैरे घेऊन घेतो आहे मी. आता म्हणजे त्यांना लिस्ट देऊन दिली. जेव्हा ऑफिसमध्ये लंच टाईम होता तेव्हाच मी किराणा वगैरे लिहून घेतला. चला म्हटलं ते किराणा लिहीपर्यंत चिकन वगैरे घेऊन घेऊया. चला मित्रांनो, इथून आता पाव किलो वगैरे चिकन घेऊन या. दोघांसाठी काही जास्त चिकन घेत नाही मी, पाव किलो बस झालं, कारण की कालपासून पण रात्रीपासून काहीच खाल्लं नाही आहे. चला आता त्रिशूसाठी पण काहीतरी फ्रूट वगैरे घेऊन जाऊया. फ्रूट म्हणजे काय ते द्राक्ष वगैरेच घेतो मित्रांनो, कारण की थोडं घेऊन जायला लागेल, कारण की घरामध्ये कसं फ्रीज वगैरे काहीच नाही आहे, तर फक्त द्राक्ष वगैरेच घेऊन जातो, कारण की नेहमी काय फ्रेश वगैरे भेटतच असतात फ्रूट वगैरे. चला आता ते किराणा वगैरे तर घेतलाच आहे, त्याच्यानंतर काय भाजीपाला वगैरे ते पण घेऊन जायला लागणार आहे आता. चला तर आता ते भाजीपाला वगैरे घेऊन घेतो. इथंच ते आपले भेंडी, वांगे, बटाटे, कांदे, कारण की घरामध्ये काहीच नाही मित्रांनो, त्यासाठी मला सर्वच्या सर्वच आता घेऊन जायला लागेल. इकडनं ते किराणा म्हणजे घरपोच सोडून देतात. मला फक्त जेवढं लागणार आहे ना आज संध्याकाळपर्यंत तेवढं घेऊन जाईल मी, आणि थोडाफार इकडनं भाजीपाला घेऊन जातो. काही 1 किलो कांदे, टमाटर, बटाटे, वांगी ते घेऊन जातो आता. चालेल, चला मित्रांनो, आता आपल्याला इथून घरी जायचं आहे आता, कारण की त्यांचा फोन पण येतो आहे गायत्रीचा पण. चला तर मित्रांनो, जाऊया आता, चला घरी आपण. चला मित्रांनो, आत्ताच आलो घरी. हे बघा, आत्ताच या पिशव्या वगैरे ठेवला. ते इथं काय ते चायनीज पकोडे वगैरे घेऊन आलो आहे. ते बघा, ते आत्ता जे बिर्याणी लागणार आहे ना, ते फक्त घेऊन आलो आहे. तांदूळ घेऊन आलो आहे, ते बिर्याणी मसाला, चिकन, आणि ते मसूर आहेत. अख्खा मसूर पण टाकतेस ना तू बिर्याणीमध्ये? हां, ते मसूर पण घेऊन आलो आहे. मग म्हणजे आत्ताच्या ज्या जेवणापुरतं ते सर्व घेऊन आलो आहे मित्रांनो. त्या किराणावाल्याला कसं लेट होणार काहीतरी त्याला, किती 8 तरी वाजतील त्याला. मग ते गहू परत दळायला टाकायचे आहेत तिथं. मग चक्कीवर टाकणं पडतील ना त्या गहू दयाले. हां, काहीच नाही खाते तू? नाही, काहीतरी खाते तू. दाखव काय खाते, दाखव तरी काय खाते तू, काय खाते, काय ते? ग्रेप्स. अरे वा, ग्रेप्स खाते तू? आज हा, दुपारी काय खाल्लं होतं त्रिशू? मॅगी खाल्ली होती. आणि जेवणाला काय खाल्लं होतं, काय खाल्लं होतं गायत्री? का ताईच्या घरी खाल्लं होतं? हा त्रिशू, दुपारी डाळ भात खाल्ला होता ना? कसं वाटतंय गायत्री मग मुंबईमध्ये आल्यानंतर? गरमी वगैरे कशी आहे? थोडं मोठ्याने बोल ना. इकडे जास्तच गरमी आहे. प्रमाणच्या बाहेर आवाज नाही निघत, माझी तब्येत खराब होते. तब्येत खराब अरे अरे, इकडे आल्यावर तब्येत खराब होऊन गेली. तिथं चांगली होती. धावपळ करत घेऊन आले, मग तब्येतच खराब होणार आहे ना. अरे एवढे मग एक स्पेशल गाडी करायची का काय, आरामात यायचं. हा त्रिशू, हा थोडासा मोबाईल, थोडाशाच बघ हं. दे, मम्मी काढून देईल तुला, जा मम्मी काढून देईल. मम्मीकडे दे ना, मम्मी काढून देईल ना. तुला ग्रेप्स खायचे आहेत ना, मम्मी काढून देईल ना. अरे एवढे धावपळ करत आलोत गायत्री. मग आता ट्रेननं नाही येणार तर कशाने येणार मग आपण? मग कशाने यायचं? ए यार, आता थोडंफार तर त्रास सहन करायलाच लागेल ना गायत्री. काय जास्त त्रास झाला? मग आता काय करणार सांग बरं? बनव ना आता, बिर्याणी बनवते ना तू. काय खराब? आता मी पण तुझ्या बरोबर आलो, तसाच मी जॉबला गेलो. हा, आपण एकच तुम्ही पण काय सांगू, जो पाहिजे त्याच्यावर ते पण मी साफ करायचे तुम्ही. असं कसं काय नाही करायचं, काहीतरी साफ करायचो मी ते पूर्ण. कचरा इथं कचरा, तिथं कचरा, सगळा कचरा कचरा करावा. कचरा बिचरा काय नाही. आता बघ, मी रात्री किती वाजता यायचो माहिती आहे? 7:30-8 वाजता यायचो. लेट होऊन जायचं मला ऑफिसमधनं, तर थोडंफार जिकडे झाडू मारायचं तिकडे झाडू मारून द्यायचो. अरे म्हणजे थोडं इकडे, अरे इकडं कोपऱ्यात त्या कोपऱ्यात असं झाडू मारून द्यायचो. पण तू आलीस तेव्हा क्लीन होता ना घर तर. फक्त ते फक्त माझे जे वापरायचे कपडे वगैरे होते ते फक्त ते मनाला काय वाटेल असं स्वतः करायचं.
तुम्हाला तरी वाटतंय आपण जिथे खातोय तिथे असं राहतोय चांगलं वाटतं. अरे आपण आता ते नुसते लहान पोरांसारखं एक कपडा काढला तिथे फेकला, दुसरा काढला तो पण फेकलेला. अरे हो, पण ऑफिस वरून थकून यायचो काहीतरी त्याच्यासाठी ठेवायचो ना तिथं मी. किराणा आला तर बघा, किराणा पण घेऊन आले मित्रांनो. बघा व्हिडिओ चालू होता आणि किराणा पण घेऊन आले ते. 8 बजे चला बरं झालं. जल्दी आ गए तो अच्छा हो गया. चलो चला मित्रांनो, आपला किराणा पण बरोबर टाइम. साथ नहीं लेके आते ना आप. जिम हो गया. उनकी आदत देखो क्या जिम करेंगे वो. चला मित्रांनो, आपला किराणा पण येऊन गेला. बरं झालं आता, लवकर पण आला. एवढच्या पिशवीमध्ये बरं बसून गेला ना काहीतरी एवढा किराणा. बस हा, ते पण बरोबर आहे. हा चला मित्रांनो, एवढाच किराणा घेऊन आलोय. आता कितीचा घेतला काय नाही ते पण तुम्हाला सांगणारच आहे मी. एवढा किराणा घेऊन आलोय मित्रांनो. आत्ताच जस्ट झालंय, मला फक्त 5 मिनिटं झाले येऊन आणि लगेच ते किराणा पण घेऊन आले ते. चलो थँक्यू. मग फिनाइल, अरे हाँ फिनाइल बोला ही नहीं मैंने यार. ठीक है जान दो, कल आ जाऊंगा वो फिनाइल लेने के लिए. नहीं फिनाइल नहीं लिखा है उसमें. बराबर वो भूल गया, फिनाइल लिखना ही भूल गया मैं. ये नहीं चाहिए था. नाही मीच सांगितलं त्यांना. ती डायरेक्ट ती दुसरी होती ना, तिथे काहीतरी 155 ला होती ती. म्हटलं हीच राहू दे म्हटलं चला. सोसायटी चांगली असते. अरे सोसायटीत 155 ला होती काहीतरी, पाव किलो ती. ही पण चांगली आहे ना, काय आला चहाच प्यायचे ना, काय करायचंय आपल्याला. हा ती सवय होऊन गेलेली आहे. सवय होऊन गेलेली असते. ठीक आहे, वो बिल देतो इधर. ठीक आहे चलो थँक्यू. चला मित्रांनो, आता ते किराणा पण येऊन गेलाय आपला. सगळे तांदूळ गहू वगैरे. हा हा, बाकीचं मी घेऊन आलो ते. बरोबर आहे ना सर्व, पण बघून घे एकदा. तू मिरची पावडर नाही सांगितलं होता काहीतरी. नाही ना, मी आणलेलं आहे तिकडनं. हा, मम्मीने दिलंय. मिरची पावडर दिलंय का मामीन त्यांनी. हा. मग बाकी ते हळद बिळद पण घेऊन यायचं ना. मग काय ते करत होती मागेला आहे ते बडा तरी आहे. खरंय का? काय चावलं तुम्ही. आ ते मग ती कधी तर मग आहेत पण ती देऊ ना. वाण्यांदी दिवासरी आहे पसरी असं आहे तुमचं वाला. काय वाण्यान दिदी वासरी काय. वाण्यांदी दिवासरी आहे पसरी त्याची दिलास दिवासरी. हा बापरे. दीदी का मग काय ठरलं नाही वासरी ना. हा का. हा. ठीक आहे मित्रांनो, हा बघा पूर्ण किराणा. दे दाखव ना ते बिल दाखव ना, 1 मिनिट बिल दाखवून देतो ना कितीचं घेतलंय ते पण. पप्पांकडे दे पहिले. दाखव तरी शिव इकडे. पप्पांना दे कागद. हे बघा मित्रांनो, एवढाचा किराणा आहे. तुम्हाला लाईव्ह दाखवून देतो मी. एवढाचा किराणा भेटलाय मला. किती आहे हा बघा, पूर्ण ब्लर दिसतंय. 2639चा किराणा झालाय मित्रांनो. तर मी म्हणजे आता काय पैसे दिलेत नाही त्यांना. आता डायरेक्ट त्यांना 1 तारखेलाच पैसे देईल मी. पहिलेचं पूर्ण क्लिअर असतं आपलं. तर आता जे पुढच्या महिन्याची 1 तारीख येणार आहे तेव्हाच मी त्यांना पेमेंट वगैरे झाल्यावर हे 2639 रुपये देणार मित्रांनो. तरी म्हणजे बरेच बारीक गोष्टी घेतल्या आहेत, काही गोष्टी घेतल्या नाही आहेत. बाकीच्या गोष्टी होत्यात म्हणून बाकीचा थोडाफार किराणा होता तर मागच्या महिन्याचा. हां नाही 50 रुपयाची आहे ना, 30 रुपयाची वाटतं. 30 रुपयाचं जिरं आहे ते. बाकीचा थोडाफार किराणा होता. नाहीतर आम्हाला बरोबर 3000 3500चा किराणा पडतो मित्रांनो. आणि या टायमाला थोडा बारीकच गोष्टी घेतल्यात काही, कारण की आता गावी पण गेलो होतो तर बरेच पैसे खर्च पण झाले मित्रांनो. त्यासाठी म्हटलं चला थोडंफारच घेऊया म्हटलं. तर गायत्री बघून घ्या काय काय लागतं काय काय नाही, बघून घे एकदा अजून. हां हां तेच ना, मग बाकीच्या वस्तू का पडल्या होत्या ना, त्याच्यासाठी मी काय आणल्यात नाही. मग जेवढं लागणार होतं तेवढं घेऊन आलो. त्यासाठी मी तुला याच कारणासाठी तुला मी काल यायला सांगत होतो. काल जर आलो असतो ना आपण, शनिवारचं जर आलो असतो ना, तर म्हणजे सगळ्या गोष्टी एकदम व्यवस्थित राहिल्या असतात. आता एवढी धाव पडपड झाली नसते ना. अरे काय धाव पडपड झाली म्हणजे एवढं कामावरती. आता विचार कर, काल रात्री काय खाल्लं का मी. काय खाल्लं तुम्हाला बोलले. अरे एवढं थकायला झालं होतं म्हणून काय खाल्लं नाही. तू पण काय खाल्ला नाही जास्त काय खाल्लंच नाही ना. 2 बाईट खाल्ले फक्त बस. खाल्लं त्याला बोलता. अच्छा 2च बाईट खाल्लेत. हा ठीक आहे चल. जाऊ दे, जे झालं ते झालं. आता काय करणार, पण नेक्स्ट टायमाला लक्षात ठेव. नेक्स्ट टायमाला 1 दिवस आधीच यायचं कधी पण. तू ऐकून घेत जा ना काहीतरी, काही गोष्टी माझ्या पण ऐकून घेत जा ना. ऐकून घेत जा ना, माझं पण ऐकत नाही तुम्ही कधीतरी.
आता काल तुला थकायला झालं की नाही? आज तुझी तब्येत खराब झाली का नाही? हमेशा होतच नाही. कधी पण ना प्रवासामध्ये जर कुठे गावी जायचं राहिलं ना, कधी पण एक दिवस आधीच इथे येऊन जायचं. तिकडे जाऊन मला आराम असतो, काय काम नसतं त्याच्यामुळे मग मला हा, मग इथं 2च जणांचं आवरायचंय ना तुला. मग दोन जणांचं आवरायचं. हा, अरे 2 जणांचं म्हणजे तेच आपलं जेवण बनवायचं आहे. आता अजिबात नाही करेन मी घरात, काहीच नाही करेन, सगळा पसारा पडू देत जाईल जसा जसा. सगळा पसारा. रात्री झोपल्यावर सगळ्या उठतात बघतात ना कसं असतं, हा, सगळं तसंच सोडून देत जाईल. तिकडनं आले का त्या करत जाऊन माहिती पडत जाईल. अरे यार नुसतं 2 गोधडे आवरायचे आहेत आणि 2 जणांचे कपडे धुवायचे आहेत काहीतरी. बघा आता, आता तुम्हालाच करायला लागेल ते. मला काय करायला लावशील? हा, एक दिवस मला पण आराम पाहिजे ना मग. हो बापरे. मग हो बापरे, काय काय करेन विचार पप्पा ते काय नाही तसं नाही सांगत गायत्री. मग ठीक आहे चालेल, चल बघूया. आता जेवण वगैरे बनवून भूक लागली मला, सिरियस सांगतोय. दुपारी ना एकदम थोडंसंच खाल्लंय. कशाला खाल्लं? हा, थोडंसं कशाला खाल्लं? थोडंसं कशाला खाल्लं म्हणजे आता भूक लागली थोडं. अरे ऍसिडिटी होत होती म्हणून नाही खाल्लं. ते कॅन्टीनचं जेवण कसं असतं माहिती आहे ना? खातच आहे ना आतापर्यंत. अरे आतापर्यंत खात होतो, मजबुरी होती म्हणून खायला लागत होतं. हा, काय मजबूत नाही, चांगलं भेटतं कॅन्टीनमध्ये. काय चांगलं भेटतं? लोकांना तेवढं पण भेटत नाही काय. अरे यार तू असं ऐकून घेत नाही ना. आता मी तुला बिर्याणी वगैरे बनवायला लावतोय, पटकन बनव म्हणजे पटकन खाऊन पटकन झोपूया. मी सकाळी 6:30 वाजेचा उठलोय काहीतरी. हा, बरं. मग 6:30 वाजेचा उठलोय, तसाच गेलोय. नाश्ता सुद्धा केला नव्हता. काय होतं, इडली होती म्हणून काय खाल्लीच नाही मी कॅन्टीन मध्ये. इडली होती तिथं. चालेल मित्रांनो, जवळ चला. राहते, खा भूषण भूषण काय ऐकत नाही. नाही नाही आता असं गेलेलं ना तेव्हा भूषणला शांतता भेटते, तेव्हा आठवण येते. नाही नाही आता बरोबर खात जा जाईल मी. भूषण, जिम जॉईन करून घ्या, हे आणा भूषण, ते आणा भूषण, या का नाही ऐकतं, या का नाही सोडून देणार. हा ते चालू पण दे ही एक ही सकाळी. आहे की नाही? तसं नाही. आता जिम म्हणजे वगैरे मी बघू. काळजी करते. ते बापरे, मी काय सांगतो ऐक, ते जिम काय वगैरे राहू नाही, दे. मी काय सांगते ते बोलत जा पहिले. हा ठीक आहे, बोल. मी तुझ्यासाठी सांगते ना. हा, माझ्यासाठी सांगते तू, बरोबर आहे. भूषण पालेभाजी नको, हिरवी मिरची टाकली ऍसिडिटी झाली, काय काय टाकून खाऊ घालायचं तुम्हाला हा काय? ते पण आहे. मग ठीक आहे चालेल मित्रांनो, चला आपला किराणा वगैरे आलाय. आता जे काय तो किराणा थोडाफार घेऊन आलोय. चला मित्रांनो, आता जेवणाची वगैरे तयारी करायची आहे. चल बाय बाय करतं गायत्री. चालेल, बाय. चालेल मित्रांनो, चला बाय बाय. त्रिशू चल बाय बाय कर. बाय बाय. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय. चालेल मित्रांनो, चला बाय बाय. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.